नमस्कार मित्रांनो, भारतीय इतिहासाच्या पानांवर रक्ताचे डाग शोधायला गेलो तर दोन नावं समोर येतात. एक ज्याने उत्तरेत 50 वर्ष राज्य करून हिंदूंचा छळ केला तो औरंगजेब, आणि दुसरा ज्याने दक्षिणेत अवघ्या 17 वर्षात दहशतीचा नाच घातला तो म्हणजे टिपू सुलतान. मित्रहो, आजचा प्रश्न सोपा नाहीये. आज आपण तुलना करणार आहोत दोन विचारसरणींची. एकीकडे मुघल सल्तनत आणि दुसरीकडे म्हैसूरचा वाघ. मित्रहो, इतिहासकार म्हणतात टिपू हा स्वातंत्र्य सेनानी होता. पण जर तो स्वातंत्र्य सेनानी होता तर केरळचे नायर आणि कुर्गचे कोडवा हिंदू त्याला राक्षस का म्हणतात? मी किशोर पवार. आज आपण चर्चा करणार आहोत, तुलना करणार आहोत औरंगजेब आणि टिपू सुलतान. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. मित्रांनो, इतिहास बदलला जाऊ शकतो पण लपवलं जाऊ शकत नाही. आज आपण पाहणार आहोत की जर औरंगजेब हिंदू संस्कृतीला लागलेला कॅन्सर होता तर टिपू सुलतान हा अचानक आलेला हृदयविकाराचा झटका होता. चला पुराव्यांच्या आधारे पाहूया कोण जास्त क्रूर होता. मित्रहो, सर्वात आधी बोलूया श्रद्धेवर झालेल्या आघाताबद्दल. औरंगजेबाने काशी विश्वनाथाचे मंदिर आणि मथुरेचे केशवदेव मंदिर तोडले. हे जगजाहीर आहे. त्याचे कारण राजकीय आणि धार्मिक दोन्ही होते. मासिरी आलमगिरी या ग्रंथात याचे पुरावे आहेत. लोक म्हणतात टिपूने शृंगेरी मठाला देणगी दिली. हो, दिली, पण ती का? कारण त्याला मराठ्यांच्या हल्ल्याची भीती होती आणि त्याला ज्योतिषाने तसे करण्यास सांगितले सुद्धा होते. पण जेव्हा तो आपल्या राज्याच्या बाहेर केरळ मलबारमध्ये गेला तेव्हा त्याचे रूप काही वेगळेच होते. मित्रहो, ब्रिटिश अधिकारी विल्यम लोगान यांनी मलबार मॅन्युअलमध्ये लिहून ठेवलं आहे की टिपूच्या सैन्याने मलबारमधील थिंकरदियूर आणि तळीश शिवमंदिर तोडले, मूर्ती फोडल्या आणि गायीच्या रक्ताने अभिषेक केला. म्हैसूर गॅझेटनुसार टिपूच्या काळात सुमारे 8,000 मंदिरे आणि चर्च पाडली गेली. मित्रहो, औरंगजेबाने मंदिरे तोडली ती आपली सत्ता दाखवण्यासाठी, पण टिपूने मंदिरे तोडली ती हिंदूंचा काफिर म्हणून नायनाट करण्यासाठी. औरंगजेब दिल्लीत बसून फरमान सोडायचा. टिपू मात्र स्वतः हातात तलवार घेऊन मंदिरांच्या कळसावर घाव घालायचा. मित्रहो, नरसंहार आणि धर्मांतर. आता येऊया क्रूरतेच्या परिसीमेवरती. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना हालाल करून मारले. शिखांचे 90 गुरु तेग बहादूर यांचे सुद्धा शिर त्याने कापले. ही क्रूरता होती, यात शंकाच नाही. पण टिपू सुलतानची पद्धत बघा. 1785 मध्ये टिपूने कुर्गवर हल्ला केला. देवती परंबू येथे त्याने 60,000 ते 80,000 कोळवा हिंदूंना पकडले. त्यांना कैद करून श्रीरंगपट्टणमला नेले आणि एकाच दिवसात तलवारीच्या धाकावरती मुस्लिम मध्ये परिवर्तन करण्याचं त्या ठिकाणी त्यांनी काम केलं. मित्रहो, याला इतिहासात मास कन्व्हर्सेशन म्हणतात. स्वतः टिपू आपल्या पत्रात लिहितो, मी कुर्गमधील बंडखोरांना काफिरांना धडा शिकवला आहे आणि 4 लाख हिंदूंना इस्लाममध्ये आणले आहे. औरंगजेब जजिया कर लावून लोकांना धर्मांतरासाठी मजबूर करायचा, पण टिपू सुलतान थेट पर्याय द्यायचा, कुराण स्वीकारा किंवा मरण स्वीकारा. मित्रहो, औरंगजेबाची क्रूरता ही राजकीय शत्रूंसाठी होती, पण टिपूची क्रूरता ही सामान्य प्रजेसाठी होती. औरंगजेबाने राजांना मारले, टिपूने मात्र प्रजेची कत्तल केलेली आपल्याला दिसून येते. मित्रहो, तुम्हाला माहिती आहे का, कर्नाटकातील मंड्यम अयंगार समाज आजही दिवाळी साजरी करत नाही. का? कारण 1790च्या दशकात नरक चतुर्दशीच्या अर्थातच दिवाळीच्या दिवशी टिपू सुलतानने मेलकोठे येथे 800 अयंगार ब्राह्मण कुटुंबाची कत्तल केली होती. त्यांचं काय चूक होती बरं? ते निशस्त्र होते, त्यात स्त्रिया होत्या, लहान मुले होती आणि हे युद्ध नव्हते बरं का. हे वांशिक शुद्धीकरण होते. औरंगजेबाच्या काळातही असे सामूहिक हत्याकांड क्वचितच आढळते. पोर्तुगीज प्रवासी फादर बार्थोलोम्यू यांचा उल्लेख आहे. तर फादर बार्थोलोम्यू लिहितो की टिपूचे सैनिक आयांच्या गळ्यात असलेल्या तान्ह्या लेकरांना कापून त्यांच्या गळ्यात माळा म्हणून घालत होते. ही विकृती होती, हे युद्ध नव्हते. मित्रहो, औरंगजेब शरीराचा तुकडा करायचा, पण टिपू सुलतान आत्म्यावर वार करायचा. ज्या दिवशी सगळा भारत दिवे लावत होता त्या दिवशी मात्र टिपूने रक्ताची रांगोळी काढली होती, रक्ताची होळी खेळलेली होती.
म्हणजे दिवाळी दिवशी रक्ताची होळी केलेली. सांस्कृतिक आक्रमण, ज्याला आपण कल्चरल जिहाद म्हणूया. क्रूरता फक्त तलवारीने होत नाही, ती लेखणीही होते. औरंगजेबाने पर्शियन भाषा वापरली कारण ती मुघलांची परंपरा होती. पण टिपू सुलतान, तो कन्नड मातीतला राजा असूनही त्याने कन्नड भाषा त्या ठिकाणी हटवून पर्शियन भाषा म्हणजेच फारशी भाषा प्रशासनात आणली. त्याने गावांची नावं बदलली. मंगळूर झाले जलालाबाद, म्हैसूर झाले नजराबाद, ब्रह्मपुरी झाले सुलतानपेठ. औरंगजेबाने शहरांची नावे बदलली, पण टिपूने संपूर्ण संस्कृतीच बदलण्याचा घाट घातला होता. तर मित्रांनो, निष्कर्ष काय? औरंगजेबाला 50 वर्ष मिळाली. त्याने 50 वर्षात जे पाप केलं तेच पाप टिपू सुलतानने अवघ्या 15 ते 17 वर्षात करून दाखवले. वेगाची तुलना जर केली तर टिपू सुलतान हा औरंगजेबापेक्षाही कितीतरी पटीने जास्त धर्मांध आणि आक्रमक होता. आज काही लोक त्याला वाघ म्हणतात. हो, तो वाघ होता, पण तो फक्त इंग्रजांचा शत्रू होता म्हणून भारताचा मित्र ठरत नाही. इंग्रजांशी लढला हे सत्य आहे, पण त्यांनी आपल्याच लोकांची कत्तले केली हे सुद्धा परमसत्य आहे. इतिहासाने औरंगजेबाला बादशाह म्हटले आणि टिपूला सुलतान. पण त्या हजारो हिंदूंच्या किंकाळ्या आजही विचारत आहेत, जर हे नायक होते तर मग खलनायक कोणाला म्हणायचं? मित्रहो, हा व्हिडिओ त्या 800 अयंगार कुटुंबांना आणि कोडवावीरांना समर्पित, ज्यांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न झाला. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.